गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञाने योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आपण गेल्या वेळी 107 क्रमांकाचा श्लोक सुरू केला होता. त्यातला आपण पहिला पॉईंट पाहिला, मना कोप आरोपणा ते नसावी. आणि आता आपण समजून घेणार आहोत त्याची ओळ नंबर 2. आपला पॉईंट होता की आपण क्षमा नावाचं तीर्थ हा पॉईंटवरून थांबलो होतो की कोपिष्ट स्वभावच असेल तर मग त्याच्यावर तोडगा काय, असं म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. आता तर माझे श्री गुरूंनी एक तीर्थ शब्द वापरला आहे याच्यासाठी की क्षमा नावाचं तीर्थ म्हणजे जसं आपण तीर्थक्षेत्रात पवित्र होण्यासाठी जातो ते गमतीने सांगतात की आता तीर्थक्षेत्र एवढे घाण झाली आहे तिकडे की आपण त्याच्यामध्ये स्नान करायला गेलो की आहे त्यापेक्षा जास्ती मलिन येऊन बाहेर येतो. पॉल्युशन आणि सगळ्या बाकीच्या गोष्टींमुळे, गर्दी वगैरे. पण बेसिक त्याचा तत्व त्यामागचं असं की तीर्थ क्षेत्र इथे आपण शुद्ध होण्यासाठी, म्हणजे बाह्य शुद्धी आणि आंतरिक शुद्धी असे 2 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये शुद्ध होण्यासाठी जसं त्याप्रमाणे मला कोप झाला म्हणून मग माझं काय अशुद्ध झालं, चित्त मलिन झालं क्रोधामुळे, रागामुळे. मग आंघोळ आपण बघतो पुष्कळशा मूवीजमध्ये दाखवतात की राग आला आहे तर स्टँड बिलो द शॉवर, आंघोळ करतोस आणि मग शांत होतो माणूस, रिलॅक्स्ड होतो. तसं तर ते झालं बाह्य. आंतरिक आंघोळ म्हणजे मला आत्ता राग आला आणि समोर कोणी व्यक्ती आहे आणि मी तिकडे थोडीच जाणार आहे आंघोळीला. आय हॅव टू हँडल मला तिकडे ती सिच्युएशन कशी हँडल करायची मी. तर मला हे सगळं जे मी अभ्यास करते ते आठवायला पहिली तर पाहिजे. पण क्रोध असा आहे की तो काहीच आठवून नाही देत. त्याच्यासाठी आपण मागे विचार केला होता की श्रीराम ह्यांना सेंटर पॉईंट जर ठेवलं तर मग ते आपसूक बॅकग्राऊंडमध्ये न राहता फोरग्राऊंडमध्ये जंप म्हणतात ना, असं ते जंप करतात आपल्या डोळ्यापुढे. पण आपण काय करतो, बॅकग्राऊंडमध्ये त्यांना ठेवतो. त्यामुळे क्रोध हा फ्रंटमध्ये येतो, आपल्या पुढे येतो. आणि किती पण प्रवचन ऐकली, किती पण आपण मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकल्या, पण जोपर्यंत मी प्रॅक्टिकली तर अप्लाय नाही करू शकत. ते माझी हार आहे आणि आपल्याला आतून चांगलं माहिती असतं की आपण कसं दुहेरी जीवन जगत असतो. म्हणून हा जो श्रीगुरूंनी माझा विचार सांगितला आहे ना, तीर्थ, खूप खूप डेप्थमध्ये त्यांनी तो शब्द वापरला आहे की डीप खोल विचार करून की जसं तीर्थक्षेत्रात आपण बाहेरचं शुद्धी कुठे कुठे जातो आपण त्यासाठी, तर आपण जर श्रीरामालाच सेंटर पॉईंट ठेवला तेच तीर्थस्थान आपलं, आणि तिथे आपण क्षमा, मग आता श्रीरामच आपले सेंटर पॉईंट आहेत तर मग क्षमा मला नॅचरली येणार. का येणार? कारण शरणागती, की मला आता क्रोध आला आहे, तो त्याची पण योजना ईश्वरी नियोजनानुसार आहे. मला जी साधना चालू आहे ती मी जर चोखपणे करत असेल तर माझा रजोगुण, आपण बघितलं कसं संबंध क्रोध आणि गुणाशी आहे. तर रजोगुण माझा जसं जसं खाली जातोय तसं हळूहळू सत्वगुण वर येतो आणि मलाच वाईट वाटतं. आपण पाहिलं आपलं दया पण पॉईंट झाला की मलाच वाईट वाटतं की कशाला मी राग करू आणि समोरच्याला पण नुकसान पोचवू आणि स्वतःला पण नुकसान पोचवू. नुकसान म्हणजे कसं, मी साधना नाही करू शकत, रागाच्या भरात अपशब्द बोलते. आपले मुलं असतात तर आपण पहिले नाही का मारहाण पण करतो, नंतर आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांना जवळ घेतो. हे सगळ्या गोष्टी
आरोपण झाल्यानंतरचे आहेत. जर मी पहिले क्षमा कोणाची चूक झाली असं मला वाटतंय आणि मला राग येतोय, तर मी ते क्षमा केली, तर कारण माझ्याकडनं पण अनेक चुका होतात, मला तो क्षमा करतो, मग मी का वेठीस धरू. हा एक विचार आपण करता येतो. म्हणून क्षमा नावाचे तीर्थ असा हा म्हणजे जुन्या पद्धतीचा विचार होता की शरीरातला विटाळ मानायचे, त्यामुळे तीर्थक्षेत्र जाऊन शुद्धीकरण करायचं. पण कोणत्याही ब्राह्मणाने कितीही प्रोक्षण केले तर काय फरक पडणार आहे. समर्थ शरीराला विटाळच म्हणतात, विटाळापासूनच त्याचा जन्म झाला आहे. कसं आपण नुसतं आंघोळ करून त्याला शुद्ध करणार आहे. म्हणून पाणी कसं पवित्र करणार आहे जे मुळातच अशुद्ध आहे आणि पंचधातूनेच बनलेलं आहे. म्हणून तीर्थसंबंधी जो विचार आहे तो बाहेरचा मळ जातो आणि आतला मळ माझा चित्ताचा जो आपण पाहिला आहे की तो नामस्मरण किंवा उपासनेनेच जाऊ शकतो. आता बाहेरचा मळ तीर्थक्षेत्र जातो की नाही आत्ताच्या परिस्थितीला तर खूप शंकाच आहे त्या गोष्टीची, पण एक तो जुन्या पद्धतीचा विचार झाला. आणि हे असे फॉरगिवनेस किंवा क्षमाचे तीर्थ म्हणजे आपण म्हणतो ना अनुदिन अनुतापे तापलो रामराया, 3 प्रकारचे ताप बघितले. त्याच्यामध्ये मी जर पोळून निघते आहे, समोरचा पण पोळून निघतो आहे आणि रामराया हेच तीर्थ आहे. तर मी बोलले की रामाला सेंटर पॉईंट केलं तेच माझं तीर्थक्षेत्र, तेच माझं सगळं. मग मी त्याच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन कोणाला का म्हणजे मारणे किंवा अपशब्द बोलणे असं करीन. म्हणजे लॉजिक आहे ह्याच्यामागे. तर पण ह्याच्यासाठी साधना किंवा आपली रोजचं जे काय आपलं नामस्मरण त्याच्या टचमध्ये आपण नाही राहिलं तर हे शक्य तर नाहीच आहे. कारण हे नुसतं बोलायच्या गोष्टी राहून जातात. आणि अनुताप म्हणजे तापाच्या मागे ताप. आणि माझ्याशी गुरु खूप सुंदर सांगितलं आहे की पश्चातापाच्या तीर्थामध्ये आपण न्हायलो तर किती छान आहे ना. कारण मला राग कुठल्या तरी कारणानेच येतो. रागाचं माझं कारण आहे. एक व्यक्ती असते, एक वस्तू असते किंवा परिस्थिती, तिन्हीच गोष्टी. आणि ज्या कारणामुळे मला राग येतो आहे तर मला पश्चाताप झाला तर ते कारणच निघून जाते है ना. म्हणून पश्चातापाच्या तीर्थामध्ये आपण जर न्हायलो तर मग क्षमा आपल्याला भिजून निघतो आपण त्याच्यामध्ये. आणि ह्याला तीर्थेचा दर्जा का येतो, का तीर्थ? कारण कारण ज्याच्यामुळे मला बंधन झालं क्रोधाचं, त्या कारणातूनच माझी सुटका होऊन जाते म्हणून. आणि ही अशीच ईश्वराची व्यवस्था आहे. ही सगळ्या संतांनी आपल्याला नेहमी सगळे संत एनकरेज करतात पहिलेपासून. दया, क्षमा, शांती, तेथे देव वसती. म्हणजे दया कसं करायचं आपण डिटेल बघितलं आहे. क्षमा, त्याला तीर्थ हा शब्द दिला आहे. आणि इथे जिथे दया केली, जिथे क्षमा झाली, तिथे आपसुकच शांती. आपण ओम शांती 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 3 प्रकारचे ताप पाहिले होते आपण की कसे ती ऑटोमॅटिक ती असतेच तिकडे. मग आणि हळूहळू ना असं प्रॅक्टिस करत गेलं. आता सुरुवातीला थोडी मारामारी माझी होते, पण हळूहळू अशी प्रॅक्टिस जर आपण वाढवत गेली, कॉन्शियसली म्हणतो ना कृत्रिमपणे की नाही मला नाही आता राग करायचा, तर मग ती सुरुवातीला आपल्याला अननॅचरल वाटतं असं. आणि मग नंतर मग एक मिडल स्टेज येते जेव्हा की आपण थोडं पॉज करतो. म्हणजे पहिले एकदम एकदम राग आला की म्हणतात ना आय सी रेड, मला काहीच एकदम रागाचा रंग कसा रेड कलर, मला काही ब्लँक. पण आता कसं पॉज, कारण नामस्मरण सुरू झालं तर कुठेतरी पॉज, आपण जे लोक रेग्युलर करतात त्यांना माहिती की एक मस्त असा पॉजचा पॉईंट येतो जिथे खूप 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 शांती म्हणजे त्याची ॲडिक्शनच होऊन जातो आपल्याला त्यावेळी. तर ते आपण चालू ठेवली ती साधना तर मग मला पॉज करायला ट्रेन होऊन जातं माझं माइंड म्हणा, माझं अंतःकरण म्हणा, मन म्हणा. आणि मग त्या पॉजच्या वेळी माझ्याकडनं नुकसान होत नाही. मला श्रीराम आठवतो. 100% असं होत नाही आहे सध्या, पण पहिले माझे श्रीगुरू खूप छान शब्द बोलतात की प्रत्येक क्षणाशाला पापड मोडतो, फटाफट
काय झालं की ट्रिगर्स, ह्याला आजकाल सायकोथेरपीमध्ये ट्रिगर्स हा शब्द आहे. अगोदरचं काय झालं असेल ते त्याच्या अनुषंगानेच आपण आत्ताच्या लोकांशी रिॲक्ट किंवा करत असतो, रिस्पॉन्स यांच्या बदली. कारण पहिलेचं क्लेश काढलेलं नसतं आपण विचार करून. तर ते जे ट्रिगर्स असतात पापडासारखे फुटत असतात, तर मग हळूहळू ते कमी होतात ट्रिगर्स. पॉज मिळतो साधनेमुळे आणि एक सहजता स्टेट येते. ती कोणाची असते? संतांची असते. त्यांना हे प्रयत्नच नाही करावे लागत. बाय डिफॉल्ट त्यांच्याकडे दया, क्षमा, शांती, आपल्याला कितीतरी उदाहरणं आहेत. आपण त्याच्यात डिटेल न जाता आपल्याला माहिती आहे की संत आणि मनामध्ये काय डिफरन्स आहे. की मला प्रयत्नपूर्वक त्यांनी सांगितलं, त्यांच्यावर श्रद्धा, म्हणून पटकन आपण 4 ओळींचा एक श्लोक, त्याच्यामध्ये पटकन कनेक्शन, जे एकदम अलर्ट असतील त्यांनी लगेच कनेक्शन केलं पण असेल. आय थिंक मी बोलायच्या पहिलेच की मना बुद्धी हे साधू संगी वसावी, आलं ना कनेक्शन. की संतांनी दया, क्षमा, शांती कोणामध्ये आपण बघतो जनरली, जे आपण, आणि जनरली बघा ना, नेहमी असं जो शांत असतो, पण तू काय एकदम देवासारखा आहेस, तू आपणच बोलतो त्यांना. तर हे जे म्हणून संतांची संगत, आता हा खूप खूप महत्त्वाचा विचार आहे हा. मना बुद्धी हे साधू संगी, इथे काय सांगितलंय? मना बुद्धी हे साधू संगी वसावी. आता खूप लोक काय करतात, संत संगत म्हणली की त्यांच्याचकडे ठाण मांडून बसतात. ते जिथे राहतात तिकडे सारखं सारखं त्यांना भेटायचं, सारखं सारखं त्यांना फोन करायचं. तर शरीराची, देहाची संगत नाही त्यांची. माझे श्रीगुरू नेहमी म्हणतात विचारांची संगत. ते काय म्हणतात त्यांच्या विचारांची संगत आपल्याला वेगळेपणाने, हां, जेव्हा कधी आपल्याला मोका मिळेल, ऑफकोर्स त्याचा अनुभव काहीतरी वेगळाच असतो, आनंदायीच असतो. केव्हाही ना, आपल्याला साधे आपल्या मित्रमैत्रिणींना भेटलं तर केवढा आनंद होतो, मग आपल्या गुरूंना भेटणं तर का नाही आनंद होणार आपल्याला. पण एक्सपेक्टेड नुसतं ते नाही आहे. बुद्धीची संगत बोलले आहेत ना इकडे श्री समर्थ. आता श्री समर्थ आहेत का आपल्याकडे? मी त्यांना भेटायला जाऊ शकते का? पण त्यांचे मनाचे श्लोक मी अभ्यास करतो आठवड्यातनं एकदा, तर ते आहेत ना आपल्यासोबत. त्यांचे ग्रंथ, त्यांचे विचार ते नाही आहेत असं वाटतं तरी काही क्षण पण आपल्याला. मग आपण सारखे सारखे माझे श्रीगुरू आहे तर तिकडे जाऊन बसावं, त्यांच्यासोबत ते करावं, कारण सेवा केल्याने अहंकार खूप कमी होऊन जातो. पण नाही पॉसिबल आहे एखाद्याला जाणं, माझ्यासारख्याला नाही पॉसिबल जाणं, किती पण प्रयत्न केला तर. पण विचारांची संगत तर एकनिष्ठ राहू ॲटलिस्ट. तर म्हणून, आणि ते समर्थांनी, म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं की आपण आपल्या श्रीगुरूंना, म्हणजे कोणाचे श्रीगुरू हयात आहेत, कोणाचे नाही आहेत, तर त्यांना आठवण येते, तर त्यांना असं वाईट नको वाटायला की मना बुद्धी हे साधू संगी. कुठे ज्ञानेश्वर माऊली आपल्यासोबत नाही आहेत का? त्यांचे ग्रंथ आहेत, आपल्या भगवद्गीता, श्रीकृष्ण नाही आहेत का आपल्यासोबत? कारण आपण बुद्धीने त्यांच्या विचारांशी, त्यांनी काय सांगितले ती श्रद्धा नावाचं केवढं बळ आहे. अशी संगत एक्सपेक्टेड आहे आणि हेच इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून हा आपला जो दुसरा विचार आहे, दुसऱ्या ओळीचा, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. संगत म्हणजे कुठली? त्यांनी काय आपल्याला शिकवलं ते ग्रंथ आणि त्यांचे विचार. तसं तरी आपण केलं ना तरी क्रोध आटोक्यात आणता येतो. कारण आता दिवसातनं एकदा तरी आपण काहीतरी अभ्यास करतो संतांनी सांगितलेलं, आणि ते खरोखर ओपन माइंडने, नुसतं पण एक प्रेझेंटिव्ह शाळेत अभ्यास करायचं तसा वाला नाही. खरोखर मला सुधारायचं आहे तसं मला नाही वाटत आहे प्रोग्रेस, म्हणून मी करते आहे. ती जर ओढ किंवा टळप असली तरच ते पॉसिबल आहे. दुसरे सांगतात म्हणून तू अभ्यास करते दाखवायला, त्याला काय अर्थच नाही आहे. म्हणजे तो विषय आपल्याला घ्यायचा पण नाही आहे, पण त्याने काय हासिल नाही होत. तर आता आणखीन एक ट्रिक आहे ह्याच्यामध्ये की संतांनी सांगितलं हो ते मला करायचं आहे, पण त्याचा विकास कसा करू, सहजतेपर्यंत कसं जाऊ. आता राईट नाव जर मला विचारलं तर माझी कृत्रिम स्टेट आहे, मला हे ना सगळं असं प्रयत्न करावा लागतो खूप. पण प्रयत्न कुठल्या गोष्टीला नाही करावं लागत. साधी भाजी बनवायची तर प्रयत्न करावा लागतो. तर इथं खूप मोठी गोष्ट आहे. मोक्षाचा आपण मेन्यू ठेवला आहे इकडे. मेन्यू शब्द चुकीचा आहे, पण काय, इट्स ऑन माय मेन्यू. मला आय वॉन्ट टू हॅव मोक्ष, आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स, असा तो आहे. काय आहे मोक्ष असं.
तर मग एक वेदांत विचार घेऊ शकतो विचारवंताने की देह मिथ्या आहे म्हणून जग मिथ्या आहे, आणि जर जग मिथ्या आहे तर जे काय घडतंय राग, क्रोध, भय, सुख, दुःख सगळं 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 मिथ्या आहे. एक हा विचार. पण ह्या विचाराला खूप 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 सहजता यायला खूप वेळ लागतो. साधा आणि सर्वात संत एनकरेज करतात भक्ती, कारण प्रत्येकाचं हृदय कोमल बाय डिफॉल्ट असतं. मग रामामुळे हे सर्व चालू आहे, हे सर्वात सोपं. मला तर हे सगळ्यात सोपं वाटतं. रामाच्या इच्छा, पण नुसतं बोलायला नाही, खरोखर असं फिलिंग यायला पाहिजे, तर ती मजा आहे. तर नाहीतर काय बडे बडे बाते बोलायचं आणि आतमध्ये कुठं, जसं आपण बघितलं ना की रागात आतमध्ये कसं आपण रिसेंटमेंट बिल्ड करतो, चरफडत असतो, तसं वाली स्टेट नाही, खरोखर वाटतं. तर दुसरा तो भक्तीचा विचार आहे की रामाची इच्छा, रामाची व्यवस्था, रामाच्या योजनेप्रमाणे सर्व चालू आहे. म्हणून ज्या क्षणी संताप दिसतो त्या क्षणी त्याला तिकडच्या तिकडे उखडून टाकावा, हा शब्द माझ्याशी गुरुने वापरला आहे. आणि उखडून कसा टाकणार, तो काय असा आहे नाही की मी धरला आणि उखडला आणि फेकला, कारण तो माझ्या हातच आहे, विचाराने. कारण का एकदा बीज पेरलं गेलं तर मग त्याला खतपाणी टाकत गेलं तर मग पंचायत होते. म्हणून पेरणी करायच्या पहिलेच बीज भाजले तर भरजरम आहे ना आपल्याला रामरक्षामध्ये, नाहीतर मग ब्लेम गेम सुरू होतो. म्हणून असा हा मोठा क्रोधचा खूप मोठा पॉईंट इलॅबरेट करून हा आपला पहिला झाला. आणि आपण आहोतच ॲक्च्युली, हे कनेक्टेड आहे सगळं, असं वेगवेगळं नाही करता येणार आहे आपल्याला, कारण आपल्याला हे ओव्हरकम करायचं आहे. म्हणून मना बुद्धी हे साधू संगी वसावी. म्हणून व्यवहारात जेव्हा नुकसान झालं तर ते रामाच्या योजनेप्रमाणे, हा खूप मोठा विचार आहे, खूप खूप बळ देतो आपल्याला. आता आता आपला मागे विचार झाला होता की मला यश मिळण्यासाठी बुद्धी कोण देतं, राम देतो. म्हणून बुद्धी हा शब्द. मला आज अपयश आहे आणि अपयश करण्यासारखी वागणूकची बुद्धी कोण देतं, श्रीराम देतो, है ना. म्हणून हा खूप सुंदर विचार आहे. म्हणून समर्थ म्हणतात बुद्धी दे रघुनायका, बुद्धी हे भगवंताचे देणे. अशी ही संगती आपण लावत गेली तर मगच राम आपल्या जीवनाचा सेंटर स्टेज होऊन जातो. नाहीतर मग पेरीफेरी म्हणजे बाजूला, राम मध्यवर्ती नसून साईडला असतो. म्हणून आपण होकायंत्र, कॉम्पस, नॉर्थला जसा त्याची दिशा असते उत्तरेकडे, तसं माझ्या मनाची, माझ्या बुद्धीची, माझ्या अंतःकरण, माझं चित्त, सगळं टोटल, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, टोटल सगळे मिळून माझा फोकस श्रीरामाकडे ठेवला मी, तर माझ्यासाठी हे सगळं जे आपण वाचतो ते करणं पॉसिबल होतं. आणि असं हा मना बुद्धी हे साधू संगी वसावी. आता बघा हा कसा असर होतो त्याचा. आता रजोगुणामुळे समजून घ्यायला लागेल, हा आपल्याला घाई अजिबात नाही करायची या पर्टिक्युलर श्लोकसाठी. रजोगुणामुळे कोप होऊ लागतो, तो होऊ नये म्हणून रजोगुण वर येऊ नये द्यायचा. आता रजोगुण वर नाही येऊ द्यायचा, तर आपण मागे विचार झाला होता आहार, विहार, आचार, उच्चार, संगत. मी तुम्हाला लास्ट टाइम बोलले होते की संगत नावाचा एक खूप पॉईंट आपल्याला डीपमध्ये घ्यायचा आहे. मी गेल्या वेळी बोलले होते, आत्ता आलाय तो पॉईंट, अशी मजा आहे. तर मग संगतबद्दल आपण आता डिटेल जे आपलं चालू आहे ना ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मला खूप इम्पॉर्टंट वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते की कसं बघा की संगतीचा असर कसा होतो. आता खूप खूप सटल विचार करून माझ्या श्रीगुरूंनी सांगितले. सिंपल गोष्ट आहे पण आपण त्याचा नाही विचार करत. आता दुष्टांच्या संगतीत आपल्या मनातले पापी विचार, लहान त्याची तरंग असला ना पापी विचाराचा, मला एखादं पाप करावं असं वाटतं, तरंग स्वरूपात एकदम टायनी, दुष्टांच्या संगतीत जर मी वावरले तर त्या तरंगाची होऊन जाते मोठी लाट. पहिले तर नुसतं करावं असं वाटतं, पण दुष्टांच्या संगतीत करून मोकळं होतो आणि खंत पण नाही वाटत आपल्याला. वी डोंट फील सॉरी आणि आणखीन करावं असं वाटतं. असं करून करून पाप वाढत जातो. किती प्रचंड, मला तर भीती वाटली हे ऐकून. खरं दुष्टांच्या संगतीत जो राहतो त्याला माहिती तरी आहे काही. आणि ह्याच्या ॲब्सल्युटली विरुद्ध संतांच्या संगतीत जर, मला वाटतं आपण सगळे मध्यमवर्गीय मिडल क्लास लोक आहोत, आपल्याला दुष्ट विचार मला नाही वाटत
दुष्टता फार कमी असेल तरी पण ते मत्सर वगैरे असेल, फार असं कुणाला हार्म करावं असं मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी करतं. पण जर माझ्या मनात चांगले शुभ विचार असतात, छोटी जरी तरंग असला ना चांगल्या विचारांचा, संतांच्या संगतीत, बघा खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, संतांच्या संगतीत म्हणजे त्यांच्या विचारांच्या संगतीत, जरुरी नाही की ते असतील आपल्यासोबत, पण त्यांचे विचार, त्यांचे ग्रंथ, त्यांच्या संगतीत जर आपण राहिलो तर ती लाट चांगल्या विचारांची एक प्रचंड कार्य तयार होऊन जातं. त्याची जो तरंग असतो त्याची प्रचंड कार्याची लाट तयार होते. आणि आपण बघतो की जो एक चांगला शिष्य असतो त्याला पण खूप नाव मिळतं नंतर, कारण त्याच्या मनात चांगलं करायची तरंग असते, ती संत संगतीत राहून राहून तो पण खूप प्रचंड कार्य करायला लागतो, की कंपॅरिझन सुरू होते की शिष्यच कोण बेटर आहे ना असं. तर दिस इज हाऊ इट हॅपन्स. एको, हर चीज अशी मॅग्निफाय होते. दोन्ही दुष्टांच्या संगतीत पण वाईट विचार मॅग्निफाय होतात, चांगले विचार येणार नाहीत, आणि वाईट विचार आपण कृतीत आणणार. आणि सेम संतांच्या संगतीत चांगले विचार मॅग्निफाय होतात आणि ते आपण कृतीत आणतो. आणि मग जर आपण काम चांगलं केलं तर ऑब्व्हियसली सुख आलंच, शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, कॉन्फिडन्स येतो. पुढे चांगलं काम, लोक पण चांगलं म्हणतात आहे. पण निष्कामता हा भाव ठेवत ठेवतच पुढे जायचा, कारण हे सगळं कुणाच्या, मला बुद्धी चांगलं काम करायची कोणी दिली? श्रीरामाने. संतांच्या संगतीत मला जायची, सगळ्यांचे अनुग्रह झालेत का? माझ्या घरी सगळे देव मानतात का? नाही. मग मलाही बुद्धी कोणी दिली? त्याच्या योजनेप्रमाणे दिली. असं हे निष्कामता पण सायमल्टेनियसली आपल्याला ती ठेवायला लागते. हा खूप शुभ आणि अशुभ वासना आपल्या ज्या, कसं म्हणून दुर्जनांची संगत, दुरून नमस्कार काय पळा असं म्हणून. एकही माणूस, आपल्यापैकी एकही माणूस शुभ आणि अशुभ वासना दोघांमध्ये अडकलाय, तो एकही माणूस सुटलेला नाही या कचाट्यातनं. म्हणून आपल्याला संगत खूप इम्पॉर्टंट. संतांच्या सहवासात शुभ वासनेचा नीट विकास करायचा आणि दुर्जनांच्या संगतीत अशुभ वासनेचा विकास होतो, म्हणून तो टाळायचा. हा खूप समजून घेण्याची ही गोष्ट आहे. म्हणून चांगल्या सवयी लावायच्या त्या संतांच्या संगतीतच लागणार आपल्याला. आणि खराब सवयी लावून घ्यायच्या असेल तर माहिती आहे कुठे जायचं. तर पुढे आलंच, मना नष्ट चांडाळ तो संगत त्यागी. बघा ना किती ब्युटिफुली इनकॉर्पोरेटेड आहे सगळे विचार आहे ना. साधूची संगत म्हणजे परत हा पॉईंट हायलाइटेड, त्यांच्या शरीराची संगत नव्हे. माझे श्री गुरूंचे हे वाक्य आहे, त्यांच्या विचारांची संगत. शरीराची संगत एक, मी मुद्दाम स्वतःचा शब्द ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, ते जसे बोलतात तसं टाईप केलं आहे. शरीराची संगत एक हद्दीपर्यंत उपयोगी आहे, कारण का त्यांच्याबरोबर राहणे, त्यांच्यासोबत वाटचाल करणे. आपण सगळे ठरलो प्रापंचिक. आता माझे श्री गुरु राहतात कोल्हापूर मुरगुड. लोक अभ्यास वर्गाच्या निमित्ताने जातात 7 दिवस. कोविडमध्ये पण सुरू आहे, मला नाही मिळत जायला. शेवटचं दर्शन त्यांचं 2017 साली घेतलं होतं. कारण मी जर तिकडे, माझा हा स्वभाव थोडा विचित्र आहे, मी जर तिकडे गेली आणि घरी काय बिघडलं तर माझ्या श्रीगुरूंनी पण हे नोट केलं आहे. तर नाही थांबता येत मला, खूप इन्वॉल्ड आहे, खूप अटॅच्ड आहे, घर सोडत नाही मी. पण अभ्यास चालू ठेवला आहे. 3-4 वर्ष ब्रह्मसूत्र त्यांनी सांगितलं समजवायला, अभ्यास केला. आता मनाचे श्लोक, त्यांचेच तर विचार सांगते तुम्हाला, केव्हा ते नाही आहेत माझ्यासोबत. हो, त्यांना पाहिलं नाही, पण हल्ली इंटरनेटमुळे व्हिडिओ म्हणा किंवा कॉल्स पहिले करायचे, आता मी नाही करत कॉल्स, कारण जरूरतच नाही लागत. त्यांची कृपा अशी आहे की सेल्फ सफिशियंट आणि इंडिपेंडंट करून सोडलं आहेत त्यांनी. केवढी मोठी कृपा आहे अशी. म्हणजे जे मला अनुभव येतो तेच मी सांगणार ना. तर असं पॉसिबल आहे. आणि समर्थांची संगत आपण बघितलं आहे, नाही मिळणार आहे ना आपल्याला. म्हणून आपल्यासारखे लोक जे विचारांशी संगतीत राहतात ना संतांच्या, ते चुकीच्या मार्गावर जाण्याचं पॉसिबलच नाही. कारण विचारच आपली सर्वात मेन संगत आहे. आपलंच म्हणतात ना, माझा थॉट माझा दुश्मन आणि माझा थॉट माझा दोस्त आहे. माझे विचारच माझं भलंबुरं करतं.
पण माझे विचार जर श्री गुरूंना पॅरलल मी तसं मॅच करून तसं ते म्हणतात त्याप्रमाणे माझी ओन स्टाईल, माझी ओन लाईफस्टाईल जगायची कोशिश केली, पण विचार त्यांना सेंटर पॉईंट ठेवून, तर इथे तिथे म्हणजे पश्चातापाची वेळेचे मोमेंट्स कमी असतात, आणि असतात तरी पण ते विचाराने परत निस्तरतो आपण, जसं आपण क्षमाचं तीर्थ बघितलं. म्हणून विचारांची भेसळ जी आहे आपल्या विचारांची आपण त्यात करत नाही, प्युरिटी असते. संतांचे जे विचार तेच माझे विचार, माझ्या विचारांची भेसळ मी त्याच्या मला काय वाटतं त्या वाटण्याला अजिबात अर्थ नाही आहे. तर तसं जर केलं, आणि ह्याला खूप श्रद्धा लागते, ह्याला खूप ट्रस्ट फॅक्टर लागतो. आणि माझे एक एक लाईट, ॲक्च्युली आजचा विषय लाईटाचा फार हेवी तर नाहीच आहे. आपण एकच श्लोक 2च ओळ्या हाच नीट आज समजून घ्यायचं आहे. तर ते एका ट्रेनमध्ये जात होते, तर कुठली तरी संस्था होती, त्याचे शिष्य होते, आणि त्यांनी माझ्याशी म्हणतात ते की तसं त्यांची दाढी मिशी लांब केस, म्हणजे प्रॉपर अटायर म्हणतात ना, भगवे वस्त्र वगैरे. पण त्या पूर्ण प्रवासात मुंबई ते कोल्हापूर ते एकदाही त्यांचं म्हणणं आहे की ते एकदाही देवासंबंधी काय बोलले नाहीत, काय पूर्ण आत्मचर्चा केली नाही. पूर्ण प्रवासात काय तर पावत्या कशाबद्दल, त्यांची संस्थेला कोणी देणग्या, म्हणजे सिमेंट बांधकाम सुरू होतं तर त्याच्याबद्दलच पूर्ण त्यांचा संवाद. सिमेंट गोण्या, किती देणग्या, पावत्या, आत्मचर्चा एकदाही झाली नाही. आश्रम म्हणून आश्रम स्थापन करणं ओके ठीक आहे, पण मध्ये मध्ये थोडं तर दिसलं पाहिजे ना विचार. कारण तुकाराम महाराज, हे मी नाही म्हणत ना, माझे श्री गुरु म्हणतात ते की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका यांचे एकही आश्रम स्थापन केले नाही, नंतर झाले त्यांच्या नावाने आळंदीला. समर्थांनी काय सांगितलं आहे, खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट, आश्रम उभारावे पण आपण तिथे थांबू नये. आता हे ना जे माझे श्री गुरु सांगतात ना ते स्वतः करतात. त्यांच्या पण नावाचं शिवगडला आता आश्रम स्थापन झाले, खूप मोठं, खूप छान, खूप स्वच्छ, खूप सुंदर, आणि तिथे जे अभ्यास वर्ग घेतले जातात बेस्ट क्वालिटी आत्ताच्या ह्याच्यात. पण माझे श्री गुरु सकाळी येतील किंवा संध्याकाळी येतील, त्यांचं बाजूलाच घर आहे, एक 10 मिनिटाच्या वर ड्राईव्ह, ते घरी जातात त्यांच्या, कधीच आश्रमामध्ये थांबत नाही वस्तीला. आता समर्थांना तर आपण ऐकलं आहे की त्यांनी आश्रमचं म्हणते स्वतः तिकडे राहायचे नाही, कारण ते वैरागीच होत. पण माझे श्री गुरु प्रापंचिक आहेत, नाही बघितलं मी, जितक्या पण वेळा गेली त्यांना तिकडे स्टे करताना नाही बघितलं. ते नेहमी असतात सोबत सर्वांच्या, पण घरी जातात त्यांच्या घरी, आणि घरूनच येतात. ते वॉक द टॉक म्हणतात ना, जे मी करते, जे मी सांगते ते मी करते, असे माझे श्री गुरु आहेत. आणि मी डोळ्यांनी हे बघते आहे ना, जसं त्यांनी सांगितलं आहे तसंच ते त्यांनी केलेलं आहे असं. म्हणून आश्रम पाहिजेच, पण तिकडे थांबू नये हे माझे श्री गुरु स्वतः पाळतात आहे. तर आपण फक्त हा त्याच्यामागचा जो का, कारण अटॅचमेंट, परत आश्रम, जसं आपण ते आता कोल्हापूर ते मुंबई प्रवास केले, परत आश्रमशी अटॅचमेंट, नाव फक्त चेंज झालं. तर जसं मी सांगते मला माझ्या घराशी अटॅचमेंट आहे, उद्या आश्रममध्ये कुठेतरी आश्रमशी अटॅचमेंट, शेवटी अटॅचमेंट झालं, त्याच्यात परमार्थ कुठे आला इथे? जस्ट बिकॉज आश्रम नाव म्हणून परमार्थ आलं का तिकडे? असं नसतं. म्हणून आणखीन एक त्यांनी उदाहरण दिलं आहे खूप, की एकदा मुंबईमध्ये कुठल्या तरी संप्रदायाच्या हेड ऑफिसमध्ये गेले ते माझे श्री गुरु, त्यांनी एक फॉर्म दिला त्यांना आणि सांगितले की इथे 5,000 रुपये दिले तर अमेरिकेत 3 दिवस मोफत राहायला मिळेल. माझे श्री गुरु म्हणतात ही मोक्षाची ऑफर आहे, कसला संबंध आहे इकडे? ऑफर चांगली आहे, बार्गेन डील हे शब्द वापरले त्यांनी, पण मोक्षाचा काय संबंध आहे या फॉर्मशी? कुठे आलं इथे परमार्थ? जस्ट अ बिझनेस डील असं. म्हणून जेव्हा वाटलं आपल्याला आळंदीला जावं, सज्जनगडला जावं, आम्हाला काय, आपल्या सगळ्यांनाच, कोणीही कोल्हापूरला जावं, शिवगडला जावं, असं जर आपण संगत ठेवली विचारांची आणि प्रत्यक्ष त्या स्थळाला जायची, पण आपलं श्रीरामाची इच्छा असेल तर का नाही, आपल्याला पण जायला मिळेल. नाही मिळत आहे जायला तर का झालं? त्यांच्या विचारांची तर मी आहे संगत, असं म्हणजे दोन्ही वेळेने खूप बिंदास राहायला होतं आपल्याला. म्हणून नष्ट, चांडाळ ह्या लोकांना सेन्सिटिव्हिटी अजिबात नसते.
ते अत्यंत नीच असतात. म्हणून दुष्टसंगती, कुसंगती तो त्यागावा, एकदम विषासमान त्यागावा. असा हा आपली तिसरी ओळ. चांडाळ कसं त्यांच्याशी दूर राहावं. मना नष्ट चांडाळ तू संग त्यागी. कोणाची संगत धरावी, कोणाची त्यागावी, आणि हे सगळं कशासाठी करायचं आहे? मना होई रे मोक्ष भागी विभागी. आता इथे 2 शब्द आले आहेत, मोक्ष भागी विभागी. मोक्षाचे भाग पाडता येतात का? मग वाटेकरी आहेत का? मोक्ष विभागलेले आहेत वाटेकरी. जणू काही मोक्ष भागी विभागी. मोक्षाचा भाग करूया, चला अशी कल्पना करूया. आणि त्यामुळेच म्हणजे जर मना होई रे मोक्ष भागी विभागी, असं आपण करू नाही शकत. मोक्षाचा एक वाटा तू घे, एक वाटा तू घे. पण कसला वाटा मी घ्यायचा? आता समजा मला क्रोध आवरायचा, परत आपल्याला जायला लागेल फर्स्ट ओळीकडे, कारण ही त्याची शेवटची ओळ आहे. आपल्याला रॅप करायचं आहे ना, वाइंडिंग करायचं आपल्याला, क्लोजर म्हणतात तो. तर क्रोध आवरायचा, नंबर 1, त्याचं आरोपण नाही होऊन द्यायचं. झालंच तर संताची संगत धरायची, किंवा संताची संगत धरली तर ते होणार नाही, त्यांच्या विचारांची संगत धरायची. नष्ट चांडाळ ह्यांची संगती टाळायची. हे सगळं आपलं ध्येय असलं पाहिजे असं नाही आहे. कारण ह्याला जर मी ध्येयाचा दर्जा दिला तर काय होतं बघूया मजा. जर मी म्हटलं की मला क्रोध येत नाही हल्ली, आता मी बोलतेच ना तुमच्याशी, रजगुण बाजूला ठेवायचा, मी ना माझ्या श्रीगुरूंचंच ऐकते आणि असं करते, मला तर नेहमी सुसंगतच पाहिजे, हे मला बरं वाटायला चालू होतं. लोक पण मला चांगले बोलतात ते हल्ली. पहिले बोलायचे इथं आगीचा गोळा आहे, आणि आता म्हणतात आता थोडं थोडं गुरूंच्या संगतीत राहून ना थोडी माणसात आली असं बोलतात मला. तर मग मला बरं वाटतं, अरे माझं मग ध्येय ठेवू. हे मी जर मी हे ध्येय ठेवलं तर मोक्ष कुठून, मोक्षाचं ध्येय मी कधी करणार? दिस इज नॉट अचिव्हमेंट. अचिव्हमेंट म्हणून मी ह्याच्याकडे बघितलं तर आय कॅन नेवर. दिस इज द रिक्वायरमेंट. मोक्ष अधिकारी होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आत्ता जे काय बोलून झाल्या ती माझी गरज आहे, ती माझी अचिव्हमेंट नव्हे. आणि खूप जण आपल्यापैकी जर सत्वगुण वाढू लागला तर सत्वगुण वाढायचा अहंकार, सोन्याची बेडीची बोलतात ना त्याचा, की मी म्हणजे सात्विकच, मी म्हणजे व्हाईट कपडेच घालणार, मी म्हणजे टिकली मंगळसूत्र ही इमेजमध्येच मी प्रवचन करणार, मी ह्या इमेजमध्ये सांगणार. खूपदा मी बाहेर जाते माझ्या फ्रेंड सर्कल बरोबर, कुठल्या आता मी परवा एका क्लिनिकच्या ओपनिंग मी जीन्स घालते, मी टी शर्ट घालते, तर मग म्हणजे काय ते एकदम बघतात आपल्याकडे, अरे बाबा माझी जेव्हा मी प्रवचन घेणार तेव्हा मी डेफिनेटली जीन्स आणि टी शर्ट नाही घालणार. पण माझ्या रोजच्या जीवनात, कारण माझी फॅमिली आहे, त्यांचे काय एक्सपेक्टेशन्स असतात माझ्याकडे, स्वतः मला काहीही चालतं घातलेलं, जे मिळेल ते. बट माझे घरचे काय आजकाल तू टिकली बांगडी आणि हे आणि ते खूप क्रिटिसिझम. मग परत ते प्रकाश धोतात आल्यासारखं झालं. मग ठीक आहे, आपण आपलं जस्ट बी नॉर्मल. त्यांचं नॉर्मलचं काय आहे, जीन्स टी शर्ट, कारण मी तसं माझं सुरुवातीपासून पेहराव आहे असा. सो दिस इज अ छान असं आपल्याला जशी परिस्थिती, जसे कुठे एकदम सेंटर पॉईंट न होता दोन्ही वेने. सध्याची माझी ही जर्नी, पुढे मला माहिती नाही माझी काय चॉईस होणार आहे, पण हे माझे अचिव्हमेंट्स नाही नसले पाहिजेत. माझी गरज काय, मोक्षार्थी होण्यासाठी माझ्या ह्या सगळ्या गरजा आहेत. सत्वगुण वाढवणे, रजोगुण कमी करणे, रजोगुण वाढेल असा आहार विहार आचार विचार वर्तन कमी नाही केले तर मग कसं काय, मीच परत त्या ट्रॅकमध्ये जाणार. म्हणून बेसावध हा खूप मोठा दोष आहे आपल्यामध्ये, आणि पुढचा प्रवास आपला होत नाही. लोक काय म्हणतील त्यापेक्षा इथेच आपण एवढं वाचतो साहित्य, संतांनी भर कशावर दिलाय, मोस्ट इम्पॉर्टंट, संतांनी भर कशावर दिलाय, पेहरावर की तत्वावर. सो समाजात राहायचं तर डिसेंट राहायलाच पाहिजे, पण लेट दॅट नॉट
ओव्हरलॅप, ते सेंटर पॉईंट नाही. आपला सेंटर पॉईंट आहे अभ्यास. तर तिथे आपल्याला वळवायला आणि ह्याला खूप हिंमत पण लागते. तर मोक्षाला खरं वाटा नसतो, असता तर एक एक देऊन टाकलं असता. हे नित्य प्राप्त आहे आणि त्याला ध्येयाचे स्वरूप आपण कसे देणार. म्हणून मोक्षाचा वाटेकरी होऊ म्हणजे जगाचा वाटेकरी घेत बसू नको. आता मी जे सगळं आता हे वर्णन केलं ना, जग काय म्हणते, जग असं आज माझा एक मित्र नेहमी मला चिडवतो, काय आहे हे तू टिकली घालते, हे घालते. तो कॉन्व्हेंटचा आहे, आमचं कॉन्व्हेंटचं. पण जेव्हा मी त्याला त्याच्यासोबत भेटते तेव्हा मी माझ्या वेगळ्या पेहरावमध्ये असते. पण आता तो जसं बोलतो फक्त हसून हसून, कारण एक्सप्लेनेशन देऊन पण मी बघल्याच्या विचारात फरक नाही पडत. नाही तू हेअरकट कर, हे काय हे. आता प्रत्येकाच्या अशा विचाराप्रमाणे चालेल तर मी कधी अभ्यास करू. माझी केसांची चर्चा सुरू असेल तर, आणि तिकडे मी लक्ष देऊ लागले तर कलरच नाही केला आहे, तर मी अभ्यास केव्हा करू ह्या सगळ्या चक्करमध्ये. असं आहे ते. म्हणून मोक्षाचा वाटेकरी हो. कारण सुख दुःख काय हे प्रारब्धाने मिळतं, नियमच आहे तो तसा. पाप पुण्य समान झाले की मनुष्याचा जन्म मिळतो. मग सुख आले तर आपण कधी बोलतो का मला वाटेल केवढं सुख आलं. दुःख आलं तर लगेच बोलतो. पण सुख झाले तर, कारण आपण मुद्दाम प्रयत्न करतो सुखाचे वाटेकरी होण्यासाठी. पाप केले तर दुःख मिळणारच आहे. प्रयत्न करावे नाही लागणार आहे आपल्यासाठी ना. पापासाठी वेगळे स्पेशल प्रयत्न करावे लागतात का आपल्याला. 3 गुणाच्या खेळामध्ये केव्हा आपण अडकतो. किती वेळा आपण बोलतो ना, अरे माझ्याकडनं असं कसं झालं मला कळलंच नाही, असं आपण बोलतो ना. तर मग ईश्वरी योजनेनुसार जे माझा प्रारब्ध आहे त्याप्रमाणे त्याचे फळ मला मिळणारच आहे. म्हणून मी प्रयत्न सेपरेटली, म्हणजे मी सत्वगुणी व्हायला पाहिजे, माझी इमेज अशी पाहिजे, लोकांनी मला म्हणायला पाहिजे आता गिरीशा मग किती, आता पहिले कशी होती आता कशी झाली, हे सगळं ह्या सगळ्या जर म्हणतात ना भानगडीतच पडले तर मग अभ्यास केव्हा करायचा. म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणते. आपण ते पटपट बोलतो. संतुष्ट होऊ नये सुखाने आणि दुःखाने त्रास करून घेऊ नये. व्हेरी इम्पॉर्टंट. आज मी सुखी आहे, संतुष्ट होणे म्हणजे काय, मी आनंद सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. कारण सुखरूपता जिथे आहे तिथे सुख दुःख नाही, आणि मी सुखरूपतेचं स्टुडंट आहे सध्या. सुखरूपता काय, मला त्यालाच मोक्ष म्हणतात, मला ते अनुभव घ्यायचा आहे, त्याच्यासाठी असं सांगितलं आहे. तिथे मी करते आहे, थोडं करते आहे. हळूहळू माझं आता चेंजेस होतात आहे आणि आय एम हॅपी. असं हळूहळू असं करून आपला हा खूप फक्तच 3 लाईनी झाल्या, पण त्या खूप इम्पॉर्टंट होत्या. मला अजिबात घाई नाही आहे. 205 श्लोक आहेत. 1 वर्ष झालं आपण हा अभ्यास करतो आहे. पुढे ईश्वराची इच्छा असेल तर हे पूर्ण पण होईल. कमिंग 1 वर्ष करायचा आहे अजून हा अभ्यास. किती व्ह्यूअर्स आहेत, किती सबस्क्रिप्शन आहे ह्याची भानगडीत न पडता, असं फक्त हे म्हणतात ना आर्काईव्हमध्ये असतील हे सगळं आपला अभ्यास जो आहे तो. आणि श्री गुरुकृपेने अनइंटरप्टेड हा चालू ठेवावा. तुम्ही असेच सगळे बुद्धी हो, तुम्हाला हे ऐकायची आणि त्याहूनही जास्ती प्रॅक्टिकली अप्लाय करायची मला आणि तुम्हाला. अशी आज मला का कोण जाणे माझ्या श्री गुरूची आठवण येते आणि प्रार्थना करायची वाटते आपल्या सर्वांसाठी. तर सगळे आपण जे मनाचे श्लोक आत्तापर्यंत 107पर्यंत, कमीत कमी 1 श्लोक तरी त्यातल्या 4ही ओळी मी टिक ऑफ कराव्यात की हे 4ही या 4ही ओळी आहेत ना मी जगते. कमीत कमी 1 श्लोकचं हे माझं ध्येय. अचीवमेंट आत्ताच बोलले, अचीवमेंट नाही आहे, ते मोक्षाकडे जायची रिक्वायरमेंट आहे. सो असं हे सांगून आजचा आपला हा श्लोक, पुढे आपण जाऊया 108 नंबरच्या श्लोकाकडे. सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. माझ्या श्री गुरूंना नमस्कार. हरिओम.